45 लाखांच्या नांदेड-करांडला रस्त्यावर भ्रष्टाचाराच्या संशयाला अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेमुळे नवे वळण. कंत्राटदार संस्था, अभियंते आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या जबाबदारीची साखळी नेमकी तुटली कुठे? रस्ता अद्याप पूर्ण नाही, मग उखडणे, तक्रारी आणि प्रश्नांची जबाबदारी कोणाची? नांदेड-करांडला मार्गावरील सुमारे 45 लाख रुपयांच्या रस्ते बांधकामावरून निर्माण झालेला वाद आता केवळ निकृष्ट दर्जाच्या आरोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही. या प्रकरणाने आता थेट प्रशासनातील जबाबदारी, कामकाजातील पारदर्शकता आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभाग लाखांदूरचे सहाय्यक अभियंता रजत अतकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित रस्त्याचे काम अद्याप प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले. गुणवत्ता चाचण्या सुरू असून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतील, तसेच अतिभारित वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र अधिकाऱ्यांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक नवे प्रश्न पुढे आले आहेत. काम पूर्ण झालेले नसताना सुरुवातीच्या टप्प्यातच रस्ता उखडण्याची वेळ का आली? ग्रामस्थांकडून सातत्याने निकृष्ट दर्जाच्या तक्रारी होत असताना गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करत होती? दोष आढळूनही तातडीची कारवाई किंवा सार्वजनिक खुलासा का झाला नाही? विशेष म्हणजे कंत्राटदार संस्थेच्या अंतर्गत बाबींवर प्रतिक्रिया देणे उचित नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये कंत्राटदार संस्था, अभियंते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट असणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात ती सीमारेषाच धूसर झाल्याचे दिसत असल्याने संशय अधिक गडद होत आहे. मजूर सहकारी संस्थांच्या नावावर कामे घेतली जात असली तरी प्रत्यक्ष नियंत्रण इतर प्रभावशाली घटकांकडे असल्याचे आरोप यापूर्वीही विविध प्रकल्पांमध्ये झाले आहेत. त्यामुळे नांदेड-करांडला रस्त्याच्या कामातही संस्था फक्त नावापुरती आणि निर्णय पडद्यामागून असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. ग्रामस्थांच्या मते जर गुणवत्ता चाचण्या आणि तांत्रिक देखरेख योग्य पद्धतीने होत असतील तर सुरुवातीलाच रस्त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे कारण काय? तसेच मंजूर अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्षात किती आणि कोणत्या दर्जाचे काम झाले याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे आता शासन आणि प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी, अभियंते, कंत्राटदार संस्था आणि कामाशी निगडीत निर्णय साखळीतील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कारण हा प्रश्न केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नाही, तर सार्वजनिक पैशांचा वापर, विकास कामांवरील जनतेचा विश्वास आणि प्रशासनातील पारदर्शकतेचाही आहे. आज ग्रामस्थ विचारत आहेत, रस्त्यावरील दोष दुरुस्त होतील, पण जबाबदारीतील दोष दुरुस्त करणार कोण? आता चौकशी केवळ रस्त्याच्या गुणवत्तेपुरती मर्यादित न राहता त्या कामामागील संपूर्ण निर्णय प्रक्रिया, देखरेख व्यवस्था आणि निधीच्या वापरावर होणे आवश्यक ठरत आहे. आरोप निराधार असतील तर सत्य समोर येईल, पण आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई होणेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.